नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास थंडीमध्ये खाल्ल्या जाणारे आरोग्यदायी डिंकाचे लाडू. हे लाडू शरीराला ताकद देतात, केस गळतीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. तर चला आपण आज हे लाडू बनवून घेऊया. इथे मी 500 ग्राम खजूर घेतलेला आहे, मखाना, खोबरा किस, खारीक पावडर आणि इथे डिंक घेतलेला आहे. बाकी साहित्यांमध्ये इथे काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे, अक्रोड घेतलेले आहे, इथे पंपकिन सीड घेतलेले आहे, मगजबी घेतलेले आहे, किशमिश, सनफ्लावर सीड, चिया सीड्स आणि पिस्ते घेतलेले आहे. इथे विलायची पूड, खसखस, जवस आणि अंजीर. तर आता सर्वात आधी आपल्याला इथे हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर एका पॅनमध्ये मी इथे खसखस घालून घेतलेली आहे आणि खसखस आपण कोरडीच भाजून घेऊ. तूप वगैरे काही न टाकता आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे. अगदी 2 मिनिटं मंद आचेवर आपल्याला ही खसखस भाजायची आहे, जाळायची नाही आहे खसखस. बघू शकता खसखस भाजून झाली की तिला बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण इथे खोबरा किस सुद्धा भाजून घेऊ. व्यवस्थित छान खोबरा किस भाजून घ्यायचा आहे आणि खोबरा किस पाहूनच घ्यायचा आहे. त्याला कुमट वास वगैरे नको असायला, नाहीतर जास्त दिवस आपले लाडू टिकणार नाही. बघू शकता मंद आचेवर खोबरा किस सुद्धा आपल्याला या रंगावर भाजून घ्यायचा आहे. अगदी खूप जाळायचा नाहीये, मग त्याला ती जळकट स्मेल येते आणि ते खायला सुद्धा व्यवस्थित लागत नाही. बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटं छानपैकी असा मंद आचेवर मी खोबरा किस भाजून घेतलेला आहे, तो सुद्धा काढून घेतला. आता यामध्ये मी तूप घालून घेते आहे. व्यवस्थित भरपूरच तूप टाकायचं आहे. 2-3 चम्मच इथे मी तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे. आता सर्वात आधी मी इथे डिंक भाजून घेणार आहे. बघू शकता व्यवस्थित इथे डिंक भाजून घ्यायचा आहे. बघू शकता व्यवस्थित तो भाजला गेला, व्यवस्थित तळल्या गेला पाहिजे डिंक, नाहीतर दाताखाली आला तर दाताला आपल्या दुखापत होऊ शकते. छान चालून डिंक भाजून घ्यायचा आहे आणि त्याला बाजूला काढायचा आहे. याच प्रकारे मी सर्व डिंक भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये मी सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेते किंवा तळूनही घेते. बघू शकता बादाम घातलेले आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटं व्यवस्थित आता आपल्याला हे बादाम इथे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे या तुपामध्ये. बघू शकता चालून छान तडतडत पर्यंत छान व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये काजू घालून घेते, तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता लगेच आपल्याला सर्व साहित्य यामध्ये अर्धा मिनिटाच्या अंतराने घालायचं आहे. बघू शकता काजू घातल्यानंतर थोडे परतवले, त्यामध्ये आता मी अक्रोड घालून घेतलेले आहे, ते सुद्धा मी 30 सेकंद इथे परतून घेते. 30 सेकंद परतून झाले की यामध्ये आता मी पिस्ते घातलेले आहे. बघू शकता पिस्ते मी 50 ग्राम घेतलेली आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण देईल आहे. इथे मी मनुका सुद्धा घालून घेतलेले आहे, त्यासुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊ. तूप कमी वाटत असल्यास तुम्ही पुन्हा टाकू शकता, पण खूप तूप नाही घालायचं. मग ते तूप घातलं की मग ते व्यवस्थित खूप असं तुपकट होते. यामध्ये आता मी जवस घालून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण 30 सेकंद इथे भाजून घेऊ. मी तुम्हाला सांगत आहे टाईम किती वेळ भाजायचा आहे. तर बघू शकता आता यामध्ये मी हे सर्व सीड टाकून घेत आहे. इथे मी 100 ग्राम आपले काय म्हणते पंपकिन सीड घेतलेले आहे. त्यानंतर 100 ग्राम मी इथे सनफ्लावर सीड घेतलेले आहे आणि 100 ग्राम मगजबी सुद्धा घेतलेला आहे. ते सुद्धा व्यवस्थित आपण 1 मिनिट छानपैकी इथे भाजून घेऊ. सर्व साहित्य आपल्याला चालून भाजायचं आहे, अगदी जाळायचं नाहीये. यामध्ये मी 100 ग्राम चिया सीड्स घेतलेले आहे, ते सुद्धा टाकून घेऊ आपण आणि व्यवस्थित भाजून घेऊ. मी सर्व साहित्य इथे 100 ग्राम घेतलेलं आहे. पिस्ते मी 50 ग्राम घेतलेले होते, खसखस सुद्धा 50 ग्राम घेतलेली होती आणि व्यवस्थित आता इथे याला भाजून घेऊ आपण. बघू शकता व्यवस्थित आपलं हे साहित्य भाजून झालं की याला बाजूला काढून घेते आहे मी. असं व्यवस्थित एका साईडला बाजूला काढून घेतलं की आता या पॅनमध्ये मी मखाने सुद्धा भाजून घेते आणि मखाने मी इथे 100 ग्राम घेतलेले आहे. खूप जास्त मखाने घेऊ नका, जास्त मखान्याने व्यवस्थित लाडू तो वळता येत नाही, व्यवस्थित बांधल्या जात नाही. तुम्ही तूप टाकून सुद्धा भाजू शकता. मी ते कोरडे मखाने भाजून घेतलेले आहे, असे खुसखुशीत झाले की याला आपण बाजूला काढून घेऊ. बघू शकता आता या पॅनमध्ये मी पुन्हा थोडं तूप घालून घेणार आहे, साधारण 1-1.5 चम्मच, आणि यामध्ये खारक पावडर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इझिली मार्केटमध्ये रेडीमेड खारक पावडर मिळते आपल्याला. तुम्हाला खारकाचे तुकडे घालायचे असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता. बघू शकता खारक पावडर सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊ इथे.
छानपैकी तिचा रंग, पुन्हा मी यामध्ये तूप घालून घेतलेला आहे। छान रंग चेंज होतपर्यंत आपल्याला ही खारक पावडर इथे भाजून घ्यायची आहे आणि मंद आचेवर भाजायची आहे। खारक पावडर लवकर जळल्या जाते म्हणून हिला मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बघू शकता इथे खारक पावडर सुद्धा भाजून झाली, मी तिला बाजूला काढून घेतलेला आहे। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला इथे छान थंड करून घ्यायचं आहे। बघू शकता थंड झाल्यानंतर सर्वात आधी मी मिक्सरच्या छोट्या पॉटला इथे खसखस बारीक करून घेणार आहे। बघू शकता खसखस बारीक झालेली आहे आणि त्यानंतर मोठ्या पॉटमध्ये मी इथे आपले जे आपण हे डिंक तळून घेतला होता सर्व तो डिंक इथे बारीक करून घेऊ। डिंक मी 100 ग्राम घेतलेला होता आणि व्यवस्थित याला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता आता डिंक सुद्धा बारीक झाला। आता याच पॉटमध्ये मी ही खसखस टाकून घेणार आहे। बघू शकता आणि जे ड्रायफ्रुट्स मी तळून ठेवलेले होते थंड करायला ते सुद्धा यामध्ये घालून घेते आहे। व्यवस्थित लक्ष द्या इथे। आणि त्यानंतर मी इथे खारीक पावडर घालून घेते। 1-1 चम्मच सर्व साहित्य खोबरा किस घालून घेतलेला आहे। आता यामध्ये मी थोडेसे मखाने सुद्धा घालून घेणार आहे। सर्व साहित्य आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे। मखाने घातले, यामध्ये मी आता थोडे अंजीर घालून घेते। कोणत्याच गोड साखर किंवा गुळाचा आपण इथे वापर नाही करणार आहोत, म्हणजे शुगर फ्री लाडू आहे हे। आणि इथे मी खजूर सुद्धा घालून घेतलेले आहे आणि मिक्सरला आता याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पहिली बॅच असल्यामुळे थोडं बारीक झालं तरी चालेल। बघू शकता तरी पूर्ण बारीक नाही झालं, व्यवस्थित असं दरदरीत आहे, ते मी बाजूला काढून घेते। आता सर्व साहित्य आपल्याला असंच करून घ्यायचं आहे। बघू शकता पुन्हा मी इथे तुम्हाला दाखवत आहे ड्रायफ्रुट्स घालून घेतले आहे मी सर्व भाजलेले। त्यानंतर यामध्ये मी खारीक पावडर घालून घेते आहे आणि खोबरा किस सुद्धा घालून घेते आहे। तुम्हाला आधी पण सांगितलं, मी आता पण सांगत आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित थोडं थोडं साहित्य टाकून आपल्याला हे छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपले इथे लाडू वळल्या जाते। कोणत्याच अति साहित्य घालायची आपल्याला इथे गरज नाही आहे। ना साखरेचा पाक करणार आहोत आपण, ना गुळाचा पाक करणार आहोत। शुगर पेशंट सुद्धा हे लाडू इझिली खाऊ शकतात। बघू शकता सर्व आपण दरदरीत करून घेऊ। इथे हे साहित्य आपल्या केस गळतीसाठी चांगले आहे, आपल्या त्वचेसाठी चांगले आहे, आपली इम्युनिटी सुद्धा वाढवते आणि थंडीमध्ये उष्ण पदार्थ यामध्ये असल्यामुळे आपल्या शरीरासाठी हे उपयुक्त आहे। सर्व साहित्य मी इथे बारीक करून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये मी विलायची पूड घालून घेतलेली आहे। तुम्ही जायफळ पूड किंवा मग सुंठ पावडर सुद्धा घालू शकता। मी इथे विलायची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित इथे आता याला मी मिक्स करून घेते। बघू शकता चम्मचनी केला आधी, आता हाताने सुद्धा करते आहे। अगदी उपयुक्त आहे हे आपल्या शरीरासाठी लाडू। तुम्ही या हिवाळ्यामध्ये या पद्धतीने लाडू नक्की करून बघा। ड्रायफ्रुट्सचे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि महिलांसाठी तर खूपच जास्त। आता केस गळतीच्या समस्या किती वाढल्या आहे, त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की करून खाऊन बघा। बघू शकता किती इझिली आपल्या इथे लाडू बोलता बोलताच तयार झालेला आहे। कोणतीच मेहनत न करता व्यवस्थित इथे मी लाडू वळून तयार केलेला आहे। बघू शकता तुम्ही सर्व लाडू मी इथे याच प्रकारे बांधून घेतलेले आहे। डिंक आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू इथे बनवून आपले तयार आहे। या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ बघण्याकरिता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।